हॅलो मैत्रिणींनो, गुड इव्हनिंग. बघा, मी आज पण काय याला गेले नाही बाजारामध्ये बसायला, कारण माझे ना खूप गुडघे दुखत आहेत. मला माझी तब्येतच बरी नाही आहे. काय झालं आहे काही कल्पना नाही. पण म्हटलं चला, आज काल नागपंचमी पण एवढी गेली, मला नाही व्हिडिओ काढता आला. म्हटलं मैत्रिणींना खूप दिवस झाले व्हिडिओ नाही काढला, पण माझी कुरकुरत आहे ना तब्येतीची, तर काय करणार, कसं करणार. आणि झालं असं की काही आणायचं म्हटलं का आमच्या दोघांशिवाय खाली जाणार नाही. आता ॲक्च्युली मला जायचं होतं माझ्या मिस्टरांचा रिपोर्ट आणायला, ते त्यांनी शुगर चेक केल्याचा रिपोर्ट, पण मलाच चालवेना. घरातच मला चालवत नाही, तर म्हटले बाहेर कशी जाऊ मी. म्हटलं नको, मी नाही जात, जाऊन या तुम्ही. म्हटलं चला आज मैत्रिणींना व्हिडिओ काढूया. कशी काय झाली तुमची नागपंचमी. आता येईल रक्षाबंधन, तर रक्षाबंधनचं काय मैत्रिणींनो, पाऊस काय करतो आहे काय सांगता येत नाही. पाऊस आता काय आपल्याला सोडत नाही. रात्रीचा पडतो, सकाळी पण जरा ऊन पडतं, जरा पाऊस पडतो, हे सारखंच चालू आहे. आणि तब्येत बरी नसल्याकारणाने जाता येत नाही मला खाली. खरं माझं खूप सामान आणून पडलेलं आहे विकण्याचं. मला दुकान लावायला जायला पाहिजे, पण आता काय करणार. काय तब्येतीने पण साथ द्यायला पाहिजे ना. तब्येत काय साथ द्यायला झाली. आता उद्या एका डॉक्टरकडे जाऊन येते, काय तो ट्रीटमेंट करतो बघते. पण मला चालायला तर पाहिजेच. घरात मला जास्त वेळ उभं नाही राहावत गॅसजवळ. आणि परत असं म्हणजे सारखी उठबस पण नाही होत आहे. खूप म्हणजे असं पायातच कळा करत आहेत, नुसत्या गुडघ्याच्या जवळ कळा करत आहेत. तसं किचनमध्ये जावं, पाणी आणावं, काय करावं, हे करावं, तर खूप असं हळूहळू चालावं लागतं आहे. काय मला काय समजेनाच काय झालं आहे ते. पण आत्ता तर ह्या हप्त्यात तर जरा जास्तच माझं दुखणं वाढलं आहे. काय तरी शुगर असल्याकारणाने गोडाधोडाचं खाणं नाही, काही नाही. आणि माझं तर असं पण म्हणजे खायला, तिखट खायला माझं आलेलं आहे तोंड, तर मी तिखट पण खात नाही आहे. पण माझ्या तब्येतीची अशीच कुरबुर चालू आहे. आज किती दिवस झाले, म्हणजे जे दुखणं चालू आहे ते आहेच. आणि अजूनच वाढत चाललं आहे, एक 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 तोंड. आणि खाता नाही येते, गुडघ्यांनी चालता नाही येते. आणि कशासाठी म्हणून सारखं डॉक्टरकडे जायचं, तो एक डोक्यात विचार येतो. सारख्या गोळ्या तरी किती खायच्या. ऑलरेडी गोळ्या 8 चालू आहेत मला. सकाळच्या 2, दुपारची 1, संध्याकाळच्या 3, आणि एक सपोर्टला गोळी दिलेली आहे. पण त्यानेही दुखणं नाही थांबत आहे. दुखण्याचीच दिलेली आहे डॉक्टरने की खूप. पण आता मलाच कंटाळा आला आहे, त्यानेसुद्धा नाही राहत. तर म्हटलं नको, आपल्या मनाने नुसतं तो गोळ्याच घ्यायच्या. एकदा तर डॉक्टरला दाखवून यावं. आता मी बसले बघा घरामध्ये अशीच, काय करणार. पाय पसरूनच बसावं लागतं मला. माझे पाय फोल्ड करायला गेलं तरी दुखतात, आणि लांब करायला गेलं तरी दुखतात. काय करणार, कसं काय करणार. आणि मी किती दिवस झालं मैत्रिणींना व्हिडिओ नाही टाकलेला आहे. म्हटलं आता त्याला आज टाकूया, आज सांगूया आपली कर्म कहाणी. आता ही नेहमीचीच आहे, काय करणार. खरं असं नाही व्हायला पाहिजे, पण आता काय इलाज नाही त्याला. तर दुखणं आहे म्हणजे दुखणं आहे. आपण स्वतःहून तर करत नाही. स्वतःला तर काही एवढी काय आवड नसते. एखादं आजार पण सांगा आणि सांगत बसा आपल्या तोंडाने, म्हणत बसा. पण काय करणार, दुखतं ते दुखतंच म्हणणार ना. मला स्वतःलाच खूप म्हणजे असं फिलिंग होते का मला खाली जाता येत नाही, काय नाही. आज बरं वाटेल, मग बरं वाटेल, मग हे बाहेरची ट्यूब आणून पण लावते. राईच्या तेलाने पण मालिश केली, पण माझ्या काही पायांना आराम आता येत नाही आहे. आता म्हटले बघूया, आता ना हाडाच्या डॉक्टरकडेच जाऊन येते आणि बघते काय सांगतो डॉक्टर उद्या.
मिस्टर म्हणाले राहू दे आता, मग मीच जाऊन येतो खाली. त्यांचा रिपोर्ट आणायचा होता, त्यांना पण शुगर चेक करायची होती, कारण त्यांना पण डॉक्टरकडे न्यायचं आहे. म्हणजे आता पाऊस चालला आहे, नाशिकला नुसते मोर्चे 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 निघत आहेत, कसं जाणार. आम्ही नाशिकवरनं जाऊन घोटीवरनं सिन्नरला जावं लागतं, तर असं मध्येच अडकायला नको म्हणून मी आपलं चालले रोज उद्या जाऊ उद्या जाऊ उद्या जाऊ उद्या जाऊ. पण आता नाही, आता आज त्यांचं ब्लड चेक केलं आहे, शुगर तर कमी जास्त काही बघायचं आहे. आणि त्यांचं डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यामुळं मी त्यांना काय अजून दवाखान्यात नेलं नाही, त्यांनाही नाही आणि मीही नाही. म्हणजे त्या डॉक्टरकडे मी नाही तपासत, त्यांच्यासाठीच ट्रीटमेंटला जाते, कारण त्याच डॉक्टरने मला गोळ्या दुखण्याच्या दिलेल्या आहेत. पण त्याने आता फक्त झोप लागून जाते, मग ते झोपेचं तर नको आहे जास्त, आपली स्वतः झोप आली पाहिजे, असं पाहिजे ना. मग मी नाही खाते आता. पण खूप त्रास होतो माझ्या पायांना, काय करणार. मला असं वाटतं रोज थोडासा व्हिडिओ काढावं, मैत्रिणींशी बोलावं, पण काय जमेनाच झालं आहे दुखण्यामुळे. बरं मैत्रिणींना, तुमची कालची नागपंचमी कशी गेली, कोणी कोणी काय काय बनवलं. आता आज असेल बरेच जणांच्या घरी मंगळागौर. श्रावण महिना म्हणला का सणांना काय विचारूच नका, सगळे सण आपल्याला पार पाडावं लागतात. आता येईन रक्षाबंधन, पतेती गेली, ईद येणार आहे, आजच असेल उद्या ईद, आणि मग रक्षाबंधन, आणि मग रक्षाबंधन झालं का मग गणपती, दहीहंडी, हे चालूच आहेत सण. पण माझा इतका जीव खालीवर होतो की मला सामान लावायला जायला पायाने माझ्या घोळ घातला नुसता, गोंधळ केला आहे, दुखण्याने हैराण करून ठेवलं आहे. मी नुसती नाही चालू शकत ना, माझ्याकडं सामान घेऊन जावं लागतं, सामान घेऊन यावं लागतं. हेल्प करायला कोण नाही मला, माझं मीच करते एकटी. कुणाला बोलवायचं, काय करायचं. मी आता बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ तुम्हाला काढते, म्हटलं आता चला आज मैत्रिणींशी जरा बोलून घेऊया. चला मग भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. आता एवढंच बस. तुम्ही म्हणाल ह्या व्हिडिओ काढतात तर नेहमी काय दुखणंच करतात, पण दुखतं तर दुखतं ना, आता काय करणार. खरं मी बाहेर जाऊन स्टॉल लावून तुम्हाला व्हिडिओ दाखवणार होते का बघा मी अशी बसते रस्त्याला, पण काही इलाज नाही ना, कसं काय करणार काय. आणि पाऊस आला तर परत मिस्टर म्हणतात तू भिजणार, तू कसं काय सामान आणणार, राहू दे नको जाऊ, बघू नंतर. म्हटलं जाऊ द्या मग बघू नंतर. आता काय सण आहे, दिवाळीपर्यंत काय माझी सुटका नाही. मनाताळात सुटका असते, पण दिवाळीपर्यंतचा काही सुटका नाही. पण आत्ता पण माझा खूप लॉस होतो आहे ना. मी आता करेल तर मग पटापट मी सामान आणेल दुसरं, तर मग ते काय होतच नाही मैत्रिणींनो. चला मग मी पुढच्या व्हिडिओमध्ये परत बोलते तुमच्याशी. आता मी ठेवून देते. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तुम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि घंटीचं बटन दाबायला काही विसरू नका. ते तर कोणी दाबतच नाही आहे, पण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एवढंच मी बोलून ठेवते माझा व्हिडिओ. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.